मित्रांनो, पुण्यातल्या गर्दीत, धुरात आणि गोंगाटात लपलेलं असं एक ठिकाण आहे, जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं. आपण महादेवाची अनेक मंदिरे पाहिली असतील, पण फुरसुंगीमध्ये असलेलं हे मंदिर खरंच खूप खास आहे. कारण इथे आहे एक दुर्मिळ जोड शिवलिंग. एकाच पिंडीवर शिव आणि पार्वतीचं एकत्रित अस्तित्व. रात्रीच्या रंगीत रोषणाईत हिऱ्यासारखं चमकणारं हे पांढरं मंदिर आणि या मंदिराचं रक्षण करत उभं असलेलं 18व्या शतकातील 200 वर्षाहून जुनं बेलाचं झाड. चला तर मग आजच्या या भागामध्ये हे सगळं अनुभवूया. पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर फुरसुंगी या गावामध्ये वसलेले आहे श्री शंभू महादेव मंदिर. हडपसर सासवड बायपास रोडवरून जाताना फुरसुंगी आणि भेकराई नगरच्या मधोमध शहराच्या गडबडीत लपलेला हा एक शांत कोपरा. बाहेरून साधं वाटणारं, पण आतमध्ये एक वेगळीच ऊर्जा असलेलं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच तुमचं स्वागत करतात या 2 भव्य सिंहाच्या मूर्ती. दोन्ही बाजूला उभे असलेले हे सिंह मंदिराच्या भव्यतेला एक वेगळाच रॉयल टच देतात. फोटो काढण्यासाठीही हा एक परफेक्ट स्पॉट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर लगेच नजरेत भरते ती एक मोठी घंटा आणि बाजूलाच उभा असलेला भव्य त्रिशूळ. ही घंटा वाजवली की जो नाद घुमतो तो थेट मनापर्यंत पोहोचतो. आणि त्रिशूळ, महादेवाचं प्रतीक, शक्ती, संरक्षण आणि संतुलनाचं चिन्ह. पुढे येतो हा प्रशस्त सभामंडप. मंदिराच्या भिंतीवर कोरलेली नक्षीकामे, द्वारावरचे देवदेवतांचे शिल्प लक्ष वेधून घेतात. जर तुम्हाला थोडा वेळ शांत बसून ध्यान करायचं असेल, मन शांत करायचं असेल, तर ही जागा अगदी परफेक्ट आहे. सभामंडपात बसून तुम्ही मंदिराची शांतता अनुभवू शकता. भजनांचा मंद आवाज, घंटांचा नाद आणि मग एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी. गाभाऱ्याकडे जाताना बाजूलाच तुम्हाला दिसतात इथल्या इतर देवतांच्या सुंदर मूर्ती. इथे श्री गणपती बाप्पांची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी बाप्पांचं दर्शन घेतलं की एक वेगळीच शुभ सुरुवात होते. आणि पुढे आहे भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची ही मूर्ती. शांत, स्थिर आणि प्रसन्न, जणू त्या जागेला एक वेगळंच आध्यात्मिक संतुलन देत आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पाऊल टाकताच घंटांचा नाद, भजनांची गुंज, बेलपात्रांचा सुगंध आणि एक शांत, स्थिर ऊर्जा तुमच्या भोवती पसरते. समोर दिसते ते एक प्रभावी शिवलिंग. पण जरा नीट पहा, इथे आहे या मंदिराचं खरं वैशिष्ट्य. एकाच पिंडीवर 2 शिवलिंग. स्थानिक श्रद्धेनुसार एक शिवाचं आणि एक पार्वतीचं, म्हणजेच शिव आणि शक्तीचं एकत्रित स्वरूप. सामान्यतः आपण फक्त शिवलिंग पाहतो, पण इथे दिसते ते पूर्णत्व. शांतता आणि शक्ती, ध्यान आणि ऊर्जा एकाच ठिकाणी. महादेवासमोर नंदी शांतपणे बसलेला, डोळे महादेवाकडे आणि पाठ जगाकडे. जणू सांगतोय, लक्ष देवाकडे ठेवा, बाकी सगळं आपोआप सांभाळलं जाईल. मंदिरातून बाहेर पडल्यावर तुमचं लक्ष जातं ते या बेलाच्या झाडाकडे. हा वृक्ष तब्बल 200 वर्षाहून अधिक जुना आहे. स्थानिक सांगतात हे 18व्या शतकातील झाड आहे. या बेलाच्या झाडाच्या छायातच आधीचं छोटं मंदिर होतं. आज बांधलेलं हे नवीन मंदिर शंभू महादेवाच्या श्रद्धेचा विस्तार आहे, पण त्याच्या मूळ मातीला अजूनही ते जुनं बेल धरून ठेवतं. महादेवाला प्रिय असलेली बेलपत्रे याच झाडावरून वाहली जातात. इथली शांतता आणि पीसफुल वाईब्स तुम्हाला तासनतास इथे बसवून ठेवतील. पुराणांनुसार बेलपत्र हे शिवाच्या तृप्तीसाठी अत्यंत शुभ आणि शुद्ध असं मानलं जातं. त्रिपात्री बेलपत्र शिवाच्या 3 नेत्रासारखं, 3 गुणासारखं आणि त्रिमूर्तीसारखं असं मानलं जातं. हे मंदिर पाहायला गेलं तर खूप आधुनिक आणि भव्य वाटतं. विशेष म्हणजे हे पूर्णपणे संगमरवरी दगडात बनवलेलं आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा विद्युत रोषणाई केली जाते, तेव्हा हे पांढरं मंदिर विविध रंगात न्हावून निघतं. हा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. मंदिरामध्ये एक उंच असा दीपस्तंभ पण आहे आणि मंदिराच्या आवारात बसण्यासाठी नीट बेंचेसची व्यवस्था पण केलेली आहे. जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर खूप सोपं आहे. पुण्याहून हडपसर सासवड रोडने या, फुरसुंगी गावात पोहोचा. बसनं यायचं असेल तर सार्वजनिक बस सहज मिळते. दर 10-15 मिनिटांनी बस उपलब्ध आहे.
आणि हो, जर तुम्ही इथपर्यंत आलातच तर जवळच अजून काही सुंदर ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता. फुरसुंगीपासून थोडं पुढे थेऊरचं चिंतामणी मंदिर आहे, अष्टविनायकांपैकी एक. आणि निसर्गात शांत वेळ घालवायचा असेल तर लोणी काळभोरचं रामदरा मंदिर, तलावाच्या काठी बसलेलं, खूपच सुंदर. तर मित्रांनो, फुरसुंगीचं हे शंभू महादेव मंदिर कसं वाटलं? जर तुम्हाला मंदिर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अनसीन आणि बियॉन्ड नोन ठिकाणांसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय शंभू महादेव. धन्यवाद.